चला, welcome everyone to Sadava classes. You are in standard 4 and we are starting your mathematics. आपण तुमच्या इयत्ता चौथीचं मॅथमॅटिक्स गणित सुरू करणार आहोत बघा. तर सो इन स्टँडर्ड 4 व्हॉट आर यू गोइंग टू लर्न? तुम्हाला काय शिकायचं स्टँडर्ड 4 मध्ये? दिस इज युअर टेक्स्ट बुक ऑफ स्टँडर्ड 4. हे तुमच्या चौथीचं पुस्तक आहे. ओके, फर्स्ट यू आर गोइंग टू सी जॉमेट्रिकल फिगर्स. तुम्हाला काय शिकायचं आहे? जॉमेट्रिकल फिगर्स. ओके, यू आर गोइंग टू सी जॉमेट्रिकल फिगर्स. यू कॅन सी, बघा तुम्हाला या ठिकाणी काय दिसतं? यू कॅन सी first you have to see angles. First you have to see angles. Angles in Marathi it is known as मराठी मध्ये म्हणतो कोन, right? See, you can see there are different types of angles formed. This is the swing. ही काय आहे? घसरगुंडी आहे आणि हे घर आहे. तर घसरगुंडीमध्ये बघा, दिस इज वन टाइप ऑफ अँगल. या ठिकाणी अँगल फॉर्म होतोय. देर इज नदर टाइप ऑफ अँगल हिअर. हिअर ऑल्सो देर इज नदर टाइप ऑफ अँगल. सो व्हॉट आर दिस अँगल्स नोन ॲज? या अँगलला काय म्हणतो आपण? बघा, व्हॉट आर दिस अँगल्स नोन ॲज? या अँगलला काय म्हणतो आपण? बघा, इथे सुद्धा वेगळे अँगल फॉर्म झालेत. The angles, right angle, the angles are of three types. Angles, okay. Angles are of three types. First is right angle, second is acute angle, and third one is obtuse angle. Okay, again repeat करतोय. First right angle, दूसरा आहे तुमचा acute angle, third is obtuse angle. So we'll see one by one what they actually mean and how they look. बघा, अशी खिडकी दिसते तुम्हाला. खिडकीमध्ये बघा, ही काच आहे. ही एक आपली उभी आणि आडवी दिसते तुम्हाला. सो जो अँगल या ठिकाणी फॉर्म होतो दॅट इज युअर राईट अँगल. दॅट इज युअर राईट अँगल. हा कोणता? राईट अँगल. अगदी पुस्तकं बघा, पुस्तकामध्ये सुद्धा कोणता अँगल फॉर्म होतो? कोणता कोण असतो? 90 डिग्री. So it is a 90-degree angle formed here. One more example is given to you. See, this is the clock. ही आपली घड्याळ आहे बघा. या घड्याळामध्ये जर आपण बघितलं तर किती वाजले आहे? पहिल्या घड्याळामध्ये वाजले आहेत पहिल्यांदा बघा. या घड्याळात वाजलेले आहेत 3. किती वाजलेले आहेत? 3. 3 o'clock. म्हणजेच हा जो तुमचा मिनिट कट्टा आहे आणि हा तुमचा आवर क्लॉक आहे, याच्यामध्ये अँगल तयार झाला. विच अँगल? 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. कोणता अँगल तयार झाला या ठिकाणी? 90 डिग्रीचा. सिमिलरली इथे किती वाजले? 9 वाजले बघा. इट इज 9 o'clock हिअर. किती वाजले? 9 वाजले. अगेन हिअर अँगल किती फॉर्म झाला? 90 डिग्रीचा. कोणता अँगल फॉर्म झाला? 90 डिग्रीचा. इथे बघा, ही काही तुम्हाला कैची दिली. ओके, इन दिस सीझर ऑल्सो द अँगल फॉर्म्ड बिटवीन two blades of a scissor, they are right angle. त्याला म्हणतो right angle. And if we measure, if the right angle measures 90 degree, right angle measures 90 degree. So how they measures किंवा त्याचं मेजरमेंट कसं विल सी अहेड. पुढे पाहूया आपण ते कसं ते. Then थोड़ा छोटा angle, the angle smaller than the right angle. See, the angle smaller than the right angle. Right angle पेक्षा जो लहान angle असतो ना, it is known as acute angle. It is known as acute angle, an acute angle. See, and if an angle is bigger than a right angle, if angle is bigger than a right angle, it is known as obtuse angle. It is known as obtuse angle. Getting? So we have seen three types of angle: right angle, acute angle, obtuse angle. बरोबर. मराठीमध्ये आपण म्हटलं विचार केला तर राईट अँगल म्हणजेच काटकोन, ॲक्यूट अँगल लघुकोन आणि ऑब्ट्यूज अँगल विशाल कोन. नाउ सी द एक्झाम्पल गिवन टू यू. एक्झाम्पल अजून दिले घड्याळाची काठी बघा. फर्स्ट यू हॅव गिवन राईट अँगल. Okay, see, a right angle. This is a right angle. You know very well. This is 3 o'clock. किती वाजले इथे? घड्याळ वाजले. So it is right angle. See, here angle formed is right angle. It is less than 90 or less than right angle. It is, see, छोटा angle, that is acute angle. कोणता angle आहे? Acute angle. And more than 90 is your, or more than right angle is obtuse angle. Okay, very easy to understand. You can remember it by using your scissor or
Okay, sure. So these are observe the figures. Question is what? Observe the figure. You have to observe the figure. Observe the figure below and write right angle, acute angle, or obtuse angle in the boxes. You have to find out which figure it is. Okay. If you see the first figure, if you see the first figure, this figure. So this figure is an acute angle. This figure is an acute angle because it is less than right angle. It is smaller than right angle. Okay. Then this figure is directly a right angle. This figure is directly a right angle. I'm writing answer also. तुम्ही बघा उत्तर पण तुम्हाला देतो इथे. So you can find out the answer while watching the video. Video बघा. Now this is an obtuse angle. हा कोणता angle आहे? Obtuse angle. This is an obtuse angle. OBTUSE. Spelling is given in there. OBTUSE. It is an obtuse angle. Now this is also an obtuse angle. The fourth one is also an obtuse angle. I'm sorry, just a minute. थोड़ा mistake होते थे. Okay. So fourth one is also an obtuse angle, and the finally you get acute angle. Finally you get an acute angle. So this is your acute angle. Getting guys, it is very easy. समजते सगळ्यांना सोपं आहे बघा हे. हा तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही काय करा? ज्या वेळेस तुम्हाला हे डायग्राम काढून त्याचे उत्तर तुम्ही पाठवून द्या तुम्ही. हाँ डायग्राम निकालो इसके नीचे आंसर लिखो एंड यू सेंड मी. Then कुछ practice दिया है कि you have to join dots. See, let's see how to join the dots. First, make right angles by joining the dots. Make right angles by joining the dots. See, you can join like this. You can join like this. You can join like this. असं तुम्ही त्याला join करू शकता. They can be joined in many ways, many different ways. खूप वेगवेगळे मेथड त्याला आहे जॉईन करायला. Acute angle, चलो जॉईन करू acute angle असा असेल तुमचा. थोडा मोठा पण करू शकतो. This can also be an acute angle बघा असं. So you can show acute angles. Okay, you can join. तुम्ही असं जॉईन करून दाखवू शकता. Draw करून. Then you have seen, then you have to see, then you have to make obtuse angles. इथं obtuse angle right draw करायची. You have to make obtuse angles. So obtuse angles ऐसे ड्रॉ करू शकतो आपण. यू कॅन ड्रॉ लाईक दिस. माझं नीट येणार नाही बिकॉज आय एम युझिंग लॅपटॉप. सो यू कॅन ड्रॉ देम वेल, व्हेरी वेल. Even like this here also. Okay, getting guys. So you what we learned today. So three types of angles. We have learned three types of angle. तीन angle चे प्रकार आपण पाहिले. Acute angle, obtuse angle and right angle. Obtuse angle, acute angle and right angle we have seen. Then another thing, just a minute guys. Just a minute. Okay, so circle will take later on. Circle will take later on. I'll prepare the video for the circle and send you. Okay, मी तुम्हाला त्याची व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवून देतो. So for time being आपण छोटासा अभ्यास परत recap करूया. We'll recap what we learned today. So we have seen three types of angle. आपण तीन प्रकारचे angle शिकलो. Okay, first one is right angle, acute angle, and third one is obtuse angle. Right angle, an acute angle is smaller than right angle. See, an acute angle is smaller than right angle and an obtuse angle is bigger than right angle. See, इसे छोटा करेंगे तो right angle acute angle हो जाएगा. And if we याला मोठं करूया तर काय होणार, त्याचा होणार तुमचा obtuse angle होईल. काय होईल तुमचा obtuse angle होईल. Getting? So what is your homework? What you have to do? See, मी underline करून दाखवतो काय काय तुम्हाला करायचं आहे. What you need to do. You don't have to draw these diagrams. Just a minute. I'll tell you what to do. Okay. Just make these three diagrams here. One, write these two lines. नंतर हे करा, ह्या सगळ्या ओळी लिहा. नंतर हे करा, या सगळ्या ओळी लिहा. So this is the base of your study. Then draw these diagrams. हे घड्याळ चित्र काढा आपल्याला छानपैकी. Okay, draw these diagrams of clock.
1 2 3 जसं आहे तसं लिहा. ओके. अँड देन व्हॉट यू डू, काय करायचं पुढे बघा. हां, हे करा तुम्हाला. हा क्वेश्चन मी तुम्हाला ऑलरेडी आय हॅव गिवन द आन्सर्स. दिस क्वेश्चन, फॉलो दिस क्वेश्चन, ये क्वेश्चन करो अँड दिस क्वेश्चन ऑल्सो. सो हे सगळं आन्सर करा आणि मला WhatsAppमध्ये त्याचे आन्सर पाठवून द्या. ठीक आहे. सो विल मीट. आपण नंतर पुढचे व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवतो सर्कल्स अँड सगळ्या सब्जेक्ट्सचे. सो वी आर नॉट गोइंग टू टेक युअर ऑनलाईन तुमचे क्लासेस घेणार नाही. आपण असेच व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवणार आहोत. ओके. सो चलो बाय एव्हरीवन आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सो यू विल गेट अपडेटेड व्हिडिओज अँड एनी न्यू थिंग कमिंग इन द चॅनल. सो बाय एव्हरीवन. पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाठवतो. ओके. आगे का व्हिडिओ भेज देता हूँ. पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाठवून देतो मी.